गेल्या लेक्चरमध्ये आपण व्हेरिएबल, डेटा टाइप्स, त्यानंतर ऑपरेटर्स बघितले. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कंट्रोल स्टेटमेंट्स बघणार आहोत. कंट्रोल स्टेटमेंट्स, त्याच्यात दोन महत्त्वाचे स्टेटमेंट्स येतात. त्याच्यातलं पहिलं स्टेटमेंट म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट्स आणि दुसरी टाईपचे स्टेटमेंट्स म्हणजे लूपिंग स्टेटमेंट्स. मग त्याच्यातली जी पहिली आहेत कंडिशनल स्टेटमेंट्स, त्याच्यामध्ये पहिलं येतं इफ स्टेटमेंट. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत इफ एल्स स्टेटमेंट. त्याच्यानंतर बघणार आहोत इफ एल्स स्टेटमेंट. त्याच्यानंतर बघणार आहोत स्विच स्टेटमेंट आणि त्याच्यानंतर बघणार आहोत नेस्टेड इफ स्टेटमेंट. आणि लूपिंग स्टेटमेंटमध्ये व्हाईल लूप बघणार, डू व्हाईल लूप बघणार आणि फॉर लूप बघणार आणि एक नवीन लूप आलाय फॉर इच लूप, तो एक बघणार. मग ह्याच्यातलं पहिलं तुम्हाला सांगतो, हे कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय असतं. तर तो प्रोग्रामचा जो फ्लो असतो, प्रोग्रामचा फ्लो तो टॉप टू बॉटम अप्रोच मध्ये असतो. तर त्याच्यामध्ये जर तो आपल्याला फ्लो चेंज करायचा असेल पर्टिक्युलर कंडिशननुसार, त्याच्यासाठी ही कंट्रोल स्टेटमेंट्स वापरली जातात. त्याच्यातली महत्त्वाची दोन काय आहेत, कंडिशनल स्टेटमेंट्स आणि लूपिंग स्टेटमेंट्स. मग कंडिशनल स्टेटमेंट्समध्ये ही सगळी येतात आणि लूपिंग स्टेटमेंटमध्ये ही सगळी येतात. म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट्स आहेत ती काय करतात, जर ती कंडिशन ट्रू असेल तर पर्टिक्युलर ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करतात. जर ती कंडिशन फॉल्स असेल तर पर्टिक्युलर ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करतात. असं जर असेल तर कंडिशनल स्टेटमेंट. आणि जोपर्यंत ती कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत तो पर्टिक्युलर ब्लॉक पुन्हा पुन्हा एक्झिक्यूट करतच बसायचा असेल तर आपण हे लूप्स वापरणार, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप, फॉर इच लूप. कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय, जर तर. आणि लूपिंग स्टेटमेंट म्हणजे काय, जोपर्यंत. हा महत्वाचा फरक. कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे जर कंडिशन ट्रू झाली तर अमुक कर, जर फॉल्स झाली तर तमुक कर. आणि लूपिंग स्टेटमेंट म्हणजे काय, जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत तो ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट कर, असा त्याचा अर्थ. मग आता सुरू करूया. मग पहिला त्याच्यातलं इफ स्टेटमेंट दाखवतो. मग इथे नवीन क्लास बनवतो, इफ डेमो किंवा इफ स्टेटमेंट डेमो असं तुम्ही टाकू शकता, जे काय पाहिजे ते. मग यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे आपण जो काही कोड लिहिणार तो मेन मेथड मध्ये लिहिणार, म्हणून इथे मी मेन मेथड घेतली. आता या मेन मेथड मध्ये आपण एक व्हेरिएबल घेऊ, या इंट ए नावाचं हे व्हेरिएबल, आणि या व्हेरिएबलला आपण 5 व्हॅल्यू असाइन केली. आता ए व्हेरिएबल मधली व्हॅल्यू जर 0 पेक्षा मोठी असेल तर तिथे पॉझिटिव्ह प्रिंट कर, असं आपल्याला दाखवायचं आहे. मग मी ते कसं करू शकतो, मग इथे मला गरज आहे ती म्हणजे इफ एल्सची. मग इफ एल्सचा सिंटॅक्स कसा आहे तो मी इकडे नोट्स मध्ये लिहून ठेवलेला आहे. इफ कंडिशन कर्ली ब्रॅकेट, जर ही कंडिशन ट्रू झाली, म्हणजे इथे जे काय आपण एक्सप्रेशन देणार कंडिशनच्या जागेवरती ते जर ट्रू झालं तर या ब्लॉक मध्ये तुम्ही जेवढे काही लाईन्स लिहिणार तो कोड एक्झिक्यूट होणार, असा याचा अर्थ. इथे मी काय करतो, तो सिंटॅक्स लिहितो, इफ कंडिशन व्हॅल्यू इज टू ट्रू देन एक्झिक्यूट दिस ब्लॉक. हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, हा ब्लॉक कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण जे काही लिहिणार तो. मग इथे कंडिशन लिहितो. कंडिशन काय, जर ए मधली व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 असेल तर काय प्रिंट कर, पॉझिटिव्ह. एवढं करून हा प्रोग्राम मी रन करतो. आता इथे रन करायला जातो तेव्हा इथे क्रॉस दिसतंय, बरोबर. मग असं जेव्हा दिसतं तेव्हा पहिलं काय करायचं, पहिल्यांदा आपण याला राईट क्लिक करून रन करायचं या फाईलला, किंवा इथे तरी राईट क्लिक करून रन करायचं. मग ते रन केल्यानंतर ते इथला एरर जाणार. आता हा रन केल्याच्या नंतर याचा आउटपुट आपल्याला खाली मिळेल कन्सोलला. काय आलं, पॉझिटिव्ह. ए ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आहे, म्हणजेच काय 5 आहे म्हणून पॉझिटिव्ह. तेच जर मी -5 दिले तर काय आन्सर येणार, काहीच नाही आलं. कारण आपण याला काय सांगितलं, जर ए ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल
तरच पॉझिटिव्ह प्रिंट कर. जर मी इथे 0 टाकली तर कंडिशन ट्रू येणार की फॉल्स येणार सांगा. ए ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहे का? नाही, 0 आहे. ग्रेटर दॅन 0 नाही, म्हणून काहीच प्रिंट होणार नाही. इथे काय झालं समजलं. मग आता ही जी व्हॅल्यू आहे ती आपण इथे देतोय, प्रोग्राम मध्ये देतोय. ती मला म्हणजे स्टॅटिकली देतोय. ए ला 0, 5, -5 या व्हॅल्यू. आता युजर कडून मला घ्यायच्या आहे, डायनामिकली घ्यायच्या आहे. तर मी काय करणार, त्याच्यासाठी मी वापरणार तो म्हणजे स्कॅनर. मग स्कॅनर काय करतो, स्कॅन करतो, रीड करतो. आपण जे काही इनपुट देतो कन्सोलवरून ते रीड करतो. मग त्याच्यासाठी मी पहिलं काय स्क्रीनवरती प्रिंट करणार, एंटर अ नंबर. त्याच्यासाठी मी system.out.println एंटर अ नंबर हे प्रिंट केलं. system.out म्हणजे काय, आउटपुट कर. या कन्सोलवरती आउटपुट दाखव. काय दाखव, एंटर अ नंबर. आता एंटर अ नंबर हे इथे कन्सोलला प्रिंट झाल्यानंतर काय केलं पाहिजे त्याने, तर आपण जो काही नंबर एंटर करू तो त्याने स्कॅन केला पाहिजे. मग स्कॅनसाठी एक स्कॅनर नावाचा क्लास आहे, त्याचा मी ऑब्जेक्ट बनवतो. स्कॅनर इज इक्वल टू न्यू स्कॅनर. मग आता हा काय विषय आहे, न्यू शब्द काय, इथे गोल ब्रॅकेट, हा काय विषय आहे. तर थोडक्यात आपल्याला ज्या क्लासचं ऑब्जेक्ट बनवायचं असतं, क्लास त्याचं ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू त्या क्लासचं नाव, असा हा सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स म्हणजे काय, सिंटॅक्स इज अ ग्रामर ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. इथे क्लासचं नाव लिहायचं, इथे जे काय ऑब्जेक्टचं नाव असेल ते इज इक्वल टू न्यू, परत याच क्लासचं नाव इथे लिहायचं. फॉर एक्झाम्पल आपल्याला बटन बनवायचं असेल तर बटन b1 इज इक्वल टू न्यू बटन असं आपण लिहितो. त्याच्यानंतर जर आपल्याला चेकबॉक्स बनवायचं असेल तर चेकबॉक्स CHK काही नाव देऊ शकतो, इज इक्वल टू न्यू चेकबॉक्स असं. त्याच्यानंतर आपल्याला समजा अजून काहीतरी रेडिओ बटन बनवायचं असेल, रेडिओ बटन RB इज इक्वल टू न्यू रेडिओ बटन. तसं मला आता स्कॅनर पाहिजे तर काय करणार, स्कॅनर SC इज इक्वल टू न्यू स्कॅनर. मग इथे OBJ B1 CHK RB SC ही व्हेरिएबलची नावं आहेत जी आपण काही देऊ शकतो. जसं की तुम्ही असं द्यायचं ना, स्ट्रिंग नेम इज इक्वल टू समथिंग. इथे काहीतरी आपण नाव लिहिलेलं रोशन. मग नेमच्या ठिकाणी मी काही व्हेरिएबल वापरू शकतो इथे. तसंच ही काही एक व्हेरिएबल्स आहेत समजा, आणि हे क्लास म्हणजे त्यांचे काय आहेत, डेटा टाइप्स आहेत समजा. हे सगळे युजरने डिफाईन करून ठेवलेले डेटा टाइप्स आहेत समजा. जसे प्रायमरी डेटा टाइप कुठले, इंट, फ्लोट, डबल वगैरे वगैरे, तसे हे युजरने डिफाईन करून ठेवलेले डेटा टाइप. म्हणजेच क्लासची एक डेफिनेशन काय होते, क्लास इज नथिंग बट युजर डिफाईन्ड डेटा टाइप. क्लास इज युजर डिफाईन्ड डेटा टाइप. हे आपण पुढे OOP बघणार, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग जावामधून. त्यावेळेला हे क्लास म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय, हे कन्सेप्ट क्लिअर करणार. क्लास, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, ॲब्स्ट्रॅक्शन वगैरे वगैरे. मग तो सिंटॅक्स आहे, त्या सिंटॅक्सनुसार मी काय केलं, स्कॅनर SC इज इक्वल टू न्यू स्कॅनर असं लिहिलं. मग आता इथे स्कॅनर हा लाल दाखवतोय का, कारण स्कॅनर हा क्लास कुठे डिफाईन केला आहे, तर जेव्हा आपण जावा इन्स्टॉल करतो तेव्हा जावाच्या इन्स्टॉलिंग बरोबर काही फोल्डर इन्स्टॉल होतात. त्या फोल्डरच्या आतमध्ये हा जावा स्कॅनर क्लास डिफाईन करून ठेवलेला आहे. तो मला इम्पोर्ट करावा लागेल. इम्पोर्ट कुठे आहे तो, तर जावा नावाच्या फोल्डर मधील SQL नावाचा फोल्डर आहे, त्याच्यात स्कॅनर नावाचा फोल्डर आहे. सॉरी, SQL नाही, java.util नावाचा फोल्डर आहे, त्याच्यात स्कॅनर नावाचा फोल्डर आहे. आता इथला एरर गेला, आता इथला एरर गेला. इथे बघा तरी पण लाल दाखवतोय. हा आपली मिस्टेक नाही आहे, सॉरी, इथे स्पेलिंग मिस्टेक आहे. आता इथला लाल दाखवायचा त्याने बंद केला. मग हे तुम्हाला काही लक्षात ठेवायची गरज नाही. हा जो IntelliJ IDE आहे किंवा दुसरा कुठला इक्लिप्स, नेटबीन्स वगैरे IDE आहे, ते तुम्हाला इथे अशी हिंट देतात, सजेशन देतात की तुम्हाला क्लास इम्पोर्ट करावा लागेल. मग इम्पोर्ट क्लासवर तुम्ही क्लिक करता तेव्हा ऑटोमॅटिक ते इथे क्लास इम्पोर्ट करतात. मग आता इथे गोल ब्रॅकेटमध्ये पॅरामीटर द्या म्हणतोय, तर मला काय करायचं आहे, हा स्कॅनर काय करणार, इनपुट घेणार युजर कडून. मग system.out कशासाठी आपण वापरतो, कन्सोलवरती काहीतरी प्रिंट करण्यासाठी, आणि कन्सोलवरून काहीतरी रीड करण्यासाठी आपण काय वापरणार, system.in. system.in म्हणजे काय, कन्सोलवरून काहीतरी आतमध्ये घे. system.out म्हणजे काय, कन्सोलमधून काहीतरी बाहेर दाखव. असं system.in आणि system.out. कळलं. मग जे काही कन्सोलमधून मला मिळणार ते मला काय करायचं आहे, ह्याच्यात टाकायचं आहे, इंटिजर a या इंटिजर व्हेरिएबल मध्ये मला ते टाकायचं आहे.
मग इथे मी काय करणार sc डॉट नेक्स्ट असं लिहिणार. मग आता sc डॉट नेक्स्ट आहे तर नेक्स्ट इथे जर मी माऊस ठेवला, कर्सर ठेवला आणि कंट्रोल स्पेस दाबलं तर नेक्स्ट नावाची ही जी मेथड आहे ती काय रिटर्न करते, स्ट्रिंग रिटर्न करते. मग ही जी काही स्ट्रिंग आहे तिचं रूपांतर जर मला इंटिजर मध्ये करायचं आहे तर काय करणार मी, तर त्याच्यासाठी मी काय करणार, इथे काय लिहिणार, इंटिजर डॉट पार्स इंट, म्हणजे इंटिजर नावाचा एक क्लास आहे त्याची पार्स इंट नावाची मेथड घेणार आणि त्याच्या आतमध्ये हे टाकणार sc डॉट नेक्स्ट. याने काय होणार, sc डॉट नेक्स्टची जी काही स्ट्रिंग आहे त्याचं रूपांतर तो इंटिजर मध्ये करणार आणि या a मध्ये स्टोअर करणार. कळलं, म्हणजे स्ट्रिंगचं रूपांतर आपण इंटिजर मध्ये केलं. पण हा कोड बराचसा लेंदी दिसत होता म्हणून त्यांनी काय केलं, एक नवीन मेथड काढली, इंटिजर डॉट पार्स इंट हे काढून टाकून या स्कॅनरला त्यांनी नेक्स्ट ऐवजी नेक्स्ट इंट नावाची मेथड दिली. जी नेक्स्ट इंट काय करणार, डायरेक्टली जे काही इनपुट असेल त्याचं रूपांतर इंटिजर मध्ये करणार आणि या a मध्ये स्टोअर होणार. तसंच जर तुम्हाला फ्लोट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इथे नेक्स्ट फ्लोट नावाची मेथड आहे, नेक्स्ट डबल नावाची मेथड आहे, नेक्स्ट बुलियन नावाची मेथड आहे. कळलं, नेक्स्ट स्ट्रिंग नावाची मेथड नाही आहे. का, कारण बाय डिफॉल्ट नेक्स्ट ही मेथड स्ट्रिंगच रिटर्न करते म्हणून नेक्स्ट स्ट्रिंग नाही. आपल्याला काय पाहिजे, इंटिजर पाहिजे म्हणून मी इथे नेक्स्ट इंट लिहिलं. म्हणजे युजर जे काही इनपुट देणार त्याचं ते इंटिजर मध्ये कन्वर्ट करणार आणि a मध्ये स्टोअर करणार. झालं एवढंच, या 3 लाईनचा कोड. इथे याद्वारे आपण काय करू शकतो, युजर कडून इनपुट घेऊ शकतो. एंटर अ नंबर हे कन्सोल वरती प्रिंट होणार. हा स्कॅनर काय करणार, आपण जे काही इनपुट देणार ते a ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार. हा प्रोग्राम आपण रन करून बघूया. एंटर अ नंबर, मी इथे 5 टाकला किंवा 55 टाकला, मारला एंटर, का आला पॉझिटिव्ह. पुन्हा प्रोग्राम रन केला, त्याच्यानंतर आता मी किती टाकतो, -77 टाकतो, काहीच नाही प्रिंट झालं. कारण आपण इथे काय सांगितलं, जर a ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तरच पॉझिटिव्ह हे प्रिंट कर. त्याच्यानंतर पुन्हा प्रोग्राम रन करतो आणि 0 टाकतो तर काय आलं, काहीच नाही झालं. आणि जर मी इथे पॉझिटिव्ह व्हॅल्यू टाकली, समजा 1 टाकला इथे, तर काय येणार, पॉझिटिव्ह प्रिंट होतोय. मग आपण हे स्टेटमेंट बघितलं, काय, इफ स्टेटमेंट बघितलं. आता आपण इफ एल्स स्टेटमेंट बघूया. इफ एल्स स्टेटमेंट मध्ये काय असतं, इफ एल्स स्टेटमेंटचा सिंटॅक्स कसा, हा बघा, इफ एल्स स्टेटमेंट. जर ही कंडिशन ट्रू झाली तर हा वरचा ब्लॉक एक्झिक्यूट कर आणि जर ही कंडिशन फॉल्स झाली तर हा खालचा ब्लॉक एक्झिक्यूट कर. इफ दिस कंडिशन इव्हॅल्युएट्स टू ट्रू देन if block is executed, if condition evaluates to false then else block is executed. मग याचा आपण एक एक्झाम्पल बघूया. जर a ग्रेटर दॅन 0 ही कंडिशन ट्रू झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार या कर्ली ब्रॅकेट पासून इथून इतका, म्हणजे याच्यामध्ये जेवढ्या लाईन्स लिहिलेल्या असणार त्या लाईन्स एक्झिक्यूट होणार. म्हणजे काय झालं, इथे पॉझिटिव्ह प्रिंट होणार. आणि जर ही कंडिशन फॉल्स झाली तर आतापर्यंत काहीच होत नव्हतं ना, ते आता आपण हँडल करणार. इथे मी मग एल्स लिहितो. म्हणजे काय, वरची कंडिशन जर फॉल्स झाली, a ग्रेटर दॅन 0 ही फॉल्स झाली तर काय प्रिंट कर, निगेटिव्ह हे प्रिंट कर. मग हा प्रोग्राम मी रन करतो. एंटर अ नंबर, इथे मी टाकला 9, पॉझिटिव्ह त्याने प्रिंट केला. परत एंटर अ नंबर, आता टाकला मी किती, -8, निगेटिव्ह प्रिंट केला. मग अशी निगेटिव्ह प्रिंट करत नव्हता बघा, कारण आता आपण एल्स ब्लॉक टाकला. जर कंडिशन फॉल्स झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट कर असं. त्यानंतर पुन्हा रन करतो. आता जर समजा मी 0 टाकला तर 0 काय आहे, पॉझिटिव्ह सुद्धा नाही, निगेटिव्ह सुद्धा नाही. मग काय येणार, निगेटिव्ह आलं. का, कारण a मध्ये a ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 असेल तर पॉझिटिव्ह प्रिंट कर, नाही तर निगेटिव्ह प्रिंट कर. 0 हा ग्रेटर दॅन 0 आहे का, नाही, म्हणजे ही कंडिशन फॉल्स झाली. जर ट्रू झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट करणार, फॉल्स झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट करणार. ही कंडिशन फॉल्स झाली, 0 ग्रेटर दॅन 0, म्हणून इथे निगेटिव्ह प्रिंट झालं. मग आता हे आपल्याला हँडल करायचं. मग हे हँडल करण्यासाठी आपल्याला मल्टिपल कंडिशन्स टेस्ट कराव्या लागतील. मग मल्टिपल कंडिशन्स टेस्ट करण्यासाठी इफ एल्सिफ एल्स ब्लॉक वापरतात. इफ एल्सिफ एल्स ब्लॉक. मग आता मी इथे काय करणार, एल्स ऐवजी मी काय करणार, इफ एल्सिफ वापरणार आणि इथे दुसरी कंडिशन देणार, a लेस दॅन 0. a ग्रेटर दॅन 0 असेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट कर, a लेस दॅन 0 असेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट कर. आणि जर या दोन्ही कंडिशन फॉल्स झाल्या, म्हणजे a मध्ये स्टोअर केलेली व्हॅल्यू ही a पेक्षा
ए मध्ये स्टोअर केलेली व्हॅल्यू ही 0 पेक्षा मोठी नसेल आणि छोटी सुद्धा नसेल, म्हणजे ह्या दोन्ही कंडिशन जर समजा फॉल्स झाल्या, म्हणजे दोघांमधली एकही कंडिशन ट्रू झाली नाही, तर काय कर, तर एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार. म्हणजे वरच्या सगळ्या कंडिशन फॉल्स झाल्या तर एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार. ह्याच्यात आपण काय लिहूया, न्यूट्रल असं. म्हणजे 0 काय आहे, न्यूट्रल नंबर आहे, म्हणजे पॉझिटिव्ह सुद्धा नाही निगेटिव्ह सुद्धा नाही. मग अशा एल्सिफच्या आपण पाहिजे तेवढ्या कंडिशन्स वापरू शकतो. हा प्रोग्राम मी रन करतो. एंटर अ नंबर, 5 टाकला पॉझिटिव्ह, -5 टाकला निगेटिव्ह, आणि 0 टाकला तर न्यूट्रल. एवढं समजलं? एवढं समजलं का सगळ्यांना? हा ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण एलसिफचा आणखी एक एक्झाम्पल बघणार आहोत. असे आपण मल्टिपल कंडिशन्स कशा वापरू शकतो, किती मल्टिपल कंडिशन्स वापरू शकतो. तो प्रोग्राम म्हणजे काय, आपण समजा हे असेल, इंद्रधनुष्यातले रंग असतील, मग त्या इंद्रधनुष्यातले जे रंग आहेत त्याच्यातलं आपण इनिशियल टाईप करायचं. आर टाईप केलं तर त्याने रेड प्रिंट केलं पाहिजे, बी टाईप केलं तर ब्ल्यू प्रिंट केलं पाहिजे, जी टाईप केलं तर ग्रीन प्रिंट केलं पाहिजे, ओ टाईप केलं तर ऑरेंज प्रिंट केलं पाहिजे. ते मग मी इथे वरती मेसेज काय दाखवणार युजरला, एंटर अन इनिशियल लेटर ऑफ कलर्स ऑफ रेनबो झालं. स्कॅनरने मी ते इनपुट करून घेणार, आणि आता हे जे लेटर असणार ते इंटिजर मध्ये काही स्टोअर होणार नाही, मग आपण इथे स्ट्रिंग डेटा टाईप वापरूया. मग नेक्स्ट इंट नाही तर नुसती जी नेक्स्ट मेथड आहे ती स्ट्रिंग रिटर्न करते. आणि इथे मी चेक करणार, ए डबल इक्वल टू आर असं सुद्धा तुम्ही चेक करू शकता. जर हे आर असेल ए ची व्हॅल्यू तर काय प्रिंट कर, रेड प्रिंट कर. मग हे तुम्ही असं सुद्धा चेक करू शकता, ए डॉट इक्वल्स मध्ये या गोल ब्रॅकेट मध्ये आर टाकणार. हे जे पहिलं ब्रॅकेट आहे ते इफचं, ते इथे क्लोज होतंय बघा, हायलाइट केलंय त्याने, आणि हे जे ब्रॅकेट आहे ते इथे क्लोज होतंय. ए ची व्हॅल्यू जर आर असेल तर रेड प्रिंट कर. आता इक्वल्स बरोबर इक्वल्स इग्नोर केस सुद्धा आहे. इग्नोर केस म्हणजे काय, कॅपिटल स्मॉल जरी असलं तरी तो समजून घेणार, जरी कॅपिटल आर टाकला तरी हे ट्रू रिटर्न होणार. कळलं? मग तुम्ही इथे इक्वल्स लिहा किंवा इक्वल्स इग्नोर केस असं सुद्धा लिहू शकता. कोड छोटा व्हायला पाहिजे म्हणून मी, म्हणजे लॉजिक तुमच्या पटकन लक्षात यायला पाहिजे कोड छोटा करून, म्हणून मी इथे इक्वल्स लिहितो. मग सेम असंच मी काय करणार, इथे दुसरी कंडिशन चेक करणार. ओ असेल तर काय प्रिंट कर, ऑरेंज प्रिंट कर. मग अशा एलसिफ वाले आपण पाहिजे तेवढ्या कंडिशन्स देऊ शकतो. अशा पाहिजे तेवढ्या आपण कंडिशन्स देऊ शकतो. ऑरेंजची झाली, त्याच्यानंतर वाय म्हणजे येलो, जी म्हणजे ग्रीन, बी म्हणजे ब्ल्यू, आय म्हणजे इंडिगो, टी म्हणजे पर्पल. ही कंडिशन एक्स्ट्रा झाली, काढून टाकली. आणि आता हा एल्स म्हणजे काय त्याचा अर्थ सांगतो. आता वर बघा, ही कंडिशन जर ट्रू झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, ही कंडिशन जर ट्रू झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, ही कंडिशन जर ट्रू झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, अँड सो ऑन, इथपर्यंत. ही कंडिशन जर ट्रू झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, आणि जर यावरच्या सगळ्या कंडिशन फॉल्स झाल्या तरच हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, एल्स. वरच्या सगळ्या कंडिशन फॉल्स झाल्या म्हणजे एकही कंडिशन जर ट्रू नाही आली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, एल्स ब्लॉक.
मग इथे हे स्ट्रक्चर तुम्हाला बघा कसं दिसतंय, सीडी प्रमाणे दिसतंय ना, पायऱ्या पायऱ्या, ही एक पायरी, ही एक पायरी, ही एक पायरी. मग हे स्टेअर्स सारखं स्ट्रक्चर दिसतंय, पायऱ्यांसारखं स्ट्रक्चर दिसतंय, म्हणून याला लॅडर इफ असं सुद्धा म्हणतात. नेस्टेड इफला, सॉरी नेस्टेड नाही, एल्सिफ वाला जो ब्लॉक आहे याला काय म्हणतात, लॅडर इफ सुद्धा म्हणतात. याचा जो सिंटॅक्स आहे तो असा आहे, कंडिशन 1 ही जर ट्रू झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट कर, कंडिशन 2 जर ट्रू झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट कर, कंडिशन 3 ट्रू झाली तर हा एक्झिक्यूट कर, कंडिशन 4 ट्रू झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट कर, अँड सो ऑन. डॉट 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 म्हणजे काय, असे एल्सिफ वाले तुम्ही इनफायनाइट कंडिशन देऊ शकता, आणि या जर सगळ्या कंडिशन फॉल्स झाल्या तर एल्स ब्लॉक एक्झिक्यूट कर. मग आता हा कोड आपण रन करून बघूया. एंटर इनिशियल लेटर ऑफ कलर ऑफ रेनबो. एक मिनिट हा, इथे न्यूट्रल आहे, या ठिकाणी काय होणार, जर आर म्हणजे रेड, ओ म्हणजे ऑरेंज हे करणार तो प्रिंट, आणि हे जे 7 रंगांचे इनिशियल दिले याच्या व्यतिरिक्त समजा त्याने झेड प्रिंट केला तर, झेड टाईप केला तर युजरने काय प्रिंट कर, ते इथे इनव्हॅलिड कलर. जेव्हा जेव्हा आपण कोडमध्ये चेंजेस करतो तेव्हा प्रोग्राम पुन्हा रन करायचा, हे लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा आपण कोडमध्ये चेंज करतो, एक अक्षर जरी चेंज केलं तरी हा कोड पुन्हा रन करायचा. एंटर अँड इनिशियल लेटर ऑफ कलर्स ऑफ रेनबो. मी आता इथे आर टाकलं तर काय आला, रेड आला. त्यानंतर समजा इथे मी ओ टाकला तर काय आला, ऑरेंज आला. त्याच्यानंतर समजा जी टाकलं तर काय येणार, ग्रीन येणार. आय टाकलं तर काय येणार, इंडिगो येणार. पी टाकलं तर काय येणार, पर्पल येणार. आणि जर मी एम टाकला तर रेनबो मध्ये, इंद्रधनुष्यामध्ये एम वरून सुरू होणारा कलर आहे का, नाही. म्हणजे सगळ्या कंडिशन वरच्या फॉल्स होणार. मग काय होणार, हा एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार. बघा, इनव्हॅलिड कलर. कळलं. पुन्हा रन केला आणि याच्यात समजा मी झेड टाकला तर काय येणार, एंटर मारला तर इनव्हॅलिड कलर. इनपुट दिल्यानंतर इथे एंटर मारायचं तर तो स्कॅनर मध्ये व्हेरिएबल जाणार. तर अशा प्रकारे आपण हा लॅडर इफ बघितला. लॅडर इफ नंतर येतं ते म्हणजे स्विच स्टेटमेंट. स्विच स्टेटमेंट मध्ये आपण काय करतो, सेम हाच प्रोग्राम आपण बघणार आहोत स्विच स्टेटमेंट मध्ये वापरून. मग स्विच स्टेटमेंटचा सिंटॅक्स कसा आहे, स्विच, इथे एक्सप्रेशन, कर्ली ब्रॅकेट, केस, इथे पहिली व्हॅल्यू, कोलन, इथे तुमचे नंबर ऑफ स्टेटमेंट जे काय असतील ते. त्याच्यानंतर ती स्टेटमेंट झाल्याच्या नंतर तुम्ही ब्रेक कीवर्ड वापरणार. ब्रेक कीवर्ड का वापरणार ते नंतर सांगतो. इथे दुसरी केस, व्हॅल्यू ट्रू, ही जर ट्रू झाली तर नंबर ऑफ लाईन्स कोड इथे हा एक्झिक्यूट होणार, आणि हा झाल्यानंतर इथे ब्रेक. अँड सो ऑन. अशा आपण कितीही केस बनवू शकतो, नंबर ऑफ केसेस बनवू शकतो. आणि हे सगळं झाल्यानंतर एक डिफॉल्ट नावाचा ब्लॉक आहे, हा एक्झिक्यूट होतो. कधी, तर वर दिलेल्या सगळ्या केसेस जर फॉल्स झाल्या तर. कळलं. मग आता या सिंटॅक्स मध्ये आपण हे सगळं बसवूया, सेम प्रोग्राम या सिंटॅक्स मध्ये बसवूया. एक्सप्रेशन काय, तर एक्सप्रेशन ए ची व्हॅल्यू जर आर असेल तर काय कर, ए ची व्हॅल्यू जर आर असेल तर रेड हा शब्द प्रिंट कर. ब्रेक म्हणजे काय ते नंतर सांगतो. त्यानंतर ए ची व्हॅल्यू जर ओ असेल तर काय कर, तर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएल येते ऑरेंज कर. मग अशा प्रकारे आपण कितीही केसेस देऊ शकतो, इनफायनाइट केसेस देऊ शकतो. इथे येलो साठी करणार, ग्रीन साठी करणार, ब्ल्यू साठी करणार, इंडिगो साठी करणार, आणखी एक मला लागणार केस, आणि शेवटी पर्पल साठी करणार.
वाय जर टाईप केला तर येलो प्रिंट कर, जी टाईप केला तर ग्रीन प्रिंट कर, बी टाईप केला तर ब्ल्यू प्रिंट कर, आय टाईप केला तर इंडिगो प्रिंट कर, पी टाईप केला तर पर्पल प्रिंट कर. आणि या वरच्या जर वरती जे काय आपण मेन्शन केलेले जे आर ओ वाय जी बी आय पी यांच्या व्यतिरिक्त जर बाकीचं जर काय त्याने टाईप केलं तर काय प्रिंट करते, डिफॉल्ट ब्लॉकमध्ये टाकायचं. इथे काय इनव्हॅलिड कलर. म्हणजे सेम खालचा हा जो इफ एल्स वापरून आपण केलेला हा जो प्रोग्राम होता एलसिफ लॅडर वापरून, तो आपण काय केला आता स्विच स्टेटमेंट वापरून केला. कळलं? मग आता या ब्रेक शब्दाचा अर्थ काय? समजा ह्याच्यातली एखादी कंडिशन ट्रू झाली, समजा आपण ओ एंटर केलं आणि त्याने ऑरेंज प्रिंट केलं, तर ऑरेंज केल्यानंतर ब्रेक कर. मग ब्रेक म्हणजे काय? ब्रेक हा शब्द जेव्हा त्याला मिळतो त्याला म्हणजे कोणाला? कर्सरला. हे सगळे एक्झिक्यूट करत जातो ना टॉप टू बॉटम मध्ये, त्या कर्सरला म्हणा, इंटरप्रिटरला म्हणा किंवा कंपायलरला म्हणा. जेव्हा ब्रेक कीवर्ड दिसतो तेव्हा तो काय करतो, या कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर जातो, या कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर जातो आणि याच्या पुढे जो काही कोड लिहिलेला असेल तो एक्झिक्यूट करतो. हा ब्रेक कीवर्डचा उपयोग. ब्रेक कीवर्ड काय करतो? ब्रेक कीवर्ड मिळाल्यानंतर कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर फेकून देतो कर्सरला. मग आता हा प्रोग्राम आपण रन करून बघूया. एंटर इनिशियल लेटर कलर्स ऑफ रेनबो आर, रेड झाला. त्याच्यानंतर जी, ग्रीन आला. आणि जर मी इथे झेड टाकलं तर इनव्हॅलिड कलर. म्हणजे जो प्रोग्राम आपण लॅडर इफने केलेला तोच प्रोग्राम आपण स्विच केस स्टेटमेंट वापरून केला. स्विच केस स्टेटमेंट वापरून. स्विच केस स्टेटमेंट समजलं का सर्वांना? ज्ञानेश्वर, चैताली, साधना, तुषार, त्याच्यानंतर पुढचं स्टेटमेंट आहे ते नेस्टेड इफ. नेस्टेड इफ म्हणजे काय? इफ मध्ये इफ आलं की त्याला नेस्टेड इफ म्हणतात. मग त्यासाठी आपण एक प्रोग्राम बघणार, त्याच्यात युजरला 3 नंबर टाकायला सांगणार आणि त्या 3 नंबर मध्ये सगळ्यात मोठा कोण ते चेक करणार. मग आता तुमच्या समोर समजा 3 व्यक्ती उभे आहेत आणि त्या 3 व्यक्तीमध्ये सगळ्यात मोठा कोण हे जर तुम्हाला सांगायचं असेल, सगळ्यात मोठा कोण किंवा सगळ्यात टॉलर कोण आहे, उंचीने मोठा कोण आहे हे दाखवायचं असेल, तुम्ही काय करता? जनरली तिघांमध्ये पहिल्या दोघांना चेक करता आणि तो दोघांमध्ये जो मोठा असेल तो तिसऱ्या सोबत चेक करता. बरोबर ना? मग सेम लॉजिक आपण इथे वापरणार आहोत. मग पहिला आधी आपण युजर कडून इनपुट घेऊया. कसं घेणार? इंट ए मध्ये मी एक इनपुट घेतो, युजर कडनं एक व्हॅल्यू घेणार, बी मध्ये एक व्हॅल्यू घेणार आणि सी मध्ये व्हॅल्यू घेणार. मग त्यासाठी आधी युजरला आपण मेसेज दाखवूया. काय? एंटर फर्स्ट नंबर. हा मेसेज दिसल्यानंतर काय? स्कॅनर SC1 इज इक्वल टू न्यू स्कॅनर. SC1 आहे त्या ठिकाणी तुम्ही काही लिहू शकता. system.in याचा अर्थ काय ते तुम्हाला सांगितला मगाशी. मग इंट ए मध्ये काय घे? SC1 हे स्कॅनरचं ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये टाकलेली व्हॅल्यू घे. हे केलं पहिला नंबर घेण्यासाठी. असंच मी दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरसाठी करणार. एंटर सेकंड नंबर. SC1 च्या ठिकाणी काय होणार? SC2. ए च्या ठिकाणी आपण घेऊया बी, म्हणजे स्कॅनर 2 ची व्हॅल्यू बी मध्ये जाणार. आणि इथे एंटर थर्ड नंबर. SC1 च्या ठिकाणी SC3. इथे ए च्या ठिकाणी काय येणार? सी. म्हणजे काय? स्कॅनर 1 ची व्हॅल्यू आहे ती ए मध्ये जाणार, स्कॅनर 2 ची व्हॅल्यू आहे ती बी मध्ये जाणार आणि स्कॅनर 3 ची व्हॅल्यू आहे ती सी मध्ये जाणार. मग या ए, बी आणि सी मध्ये आधी व्हॅल्यू जातात की नाही हे आधी आपण चेक करून बघूया. ए इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू बघूया. प्रोग्राम आता मी हा रन करतो. एंटर फर्स्ट नंबर 5 टाकला, एंटर सेकंड नंबर 7 टाकला, एंटर थर्ड नंबर 3 टाकला. बघा 5 ए मध्ये गेला, 7 बी मध्ये गेला, 3 सी मध्ये गेला. बरोबर? म्हणजे इथला आपला कोड हा 3 लाईनचा बरोबर काम करतोय. कळलं ना? हे आपण टेस्ट केलं. कुठे केलं? इथे टेस्ट केलं. हे स्टेटमेंट घेऊन झालं. आता आपण महत्त्वाचा कोड करूया.
या तिघांमध्ये मोठा कोण हे आपण कसं चेक करणार? तर पहिला आपण दोघांमध्ये चेक करणार. फॉर एक्झाम्पल समजा ए आणि बी मध्ये, ए आणि बी यांच्यामध्ये जर ए मोठा असेल, ही समजा ही जी कंडिशन आहे, ही कंडिशन आहे, याच्यामध्ये ही कंडिशन ट्रू सुद्धा असू शकते आणि फॉल्स सुद्धा असू शकते. असे दोन पॉसिबिलिटीज आहेत. कळलं? ए ग्रेटर दॅन बी ही जर कंडिशन ट्रू असेल तर ए हा आपण कोणासोबत कम्पेअर करणार? सी सोबत कम्पेअर करणार. ए ग्रेटर दॅन सी. कळलं? आणि जर ए ग्रेटर दॅन बी ही कंडिशन फॉल्स झाली म्हणजे मोठा कोण निघाला? बी निघाला. मग तो तिसऱ्या सोबत आपण कम्पेअर करणार. तिसरा कोण आहे? सी. बी ग्रेटर दॅन सी म्हणजे काय? या दोघांचा अर्थ काय? या दोघांमध्ये जो मोठा आहे तो तिसऱ्या सोबत कम्पेअर कर. जर ए मोठा असेल तो ए ग्रेटर दॅन सी चेक करणार. जर बी मोठा असेल तर बी ग्रेटर दॅन सी आहे की नाही हे चेक करणार. मग आता खालच्या पायरीवरती जाऊया. आता या पायरीवरती बघा, ही कंडिशन आहे, ही ट्रू असू शकते आणि ही कंडिशन फॉल्स सुद्धा असू शकते. आणि ही जी कंडिशन आहे ती सुद्धा ट्रू असू शकते आणि ही कंडिशन फॉल्स सुद्धा असू शकते. कळलं? जर ही कंडिशन ट्रू असेल, ही कंडिशन ट्रू असेल ए ग्रेटर दॅन सी, याचा अर्थ काय? इथे ऑलरेडी प्रूव्ह झालंय ए ग्रेटर दॅन बी हे काय झालंय? ट्रू झालंय. बरोबर? आणि ए ग्रेटर दॅन सी हे सुद्धा ट्रू झालंय. म्हणजे ए बी आणि सी पेक्षा मोठा म्हणजे काय आहे? ए इज ग्रेटेस्ट. हे इथे प्रिंट होणार. काय काय प्रिंट होणार इथे? ए इज ग्रेटेस्ट. कळलं? नाहीतर काय प्रिंट होणार? ही जर कंडिशन फॉल्स झाली तर काय प्रिंट होणार? सी इज ग्रेटेस्ट. सीच का? बी का नाही? कारण वरच्या कंडिशन मध्ये ऑलरेडी प्रूव्ह झाले. वरच्या पायरीमध्ये काय? ए ग्रेटर दॅन बी ही कंडिशन ट्रू झाली. अर्थातच काय? बी हा ए पेक्षा छोटा आहे. मोठा कोण? ए. ए हा सी सोबत जर आपण कम्पेअर केला आणि ए ग्रेटर दॅन सी ही कंडिशन फॉल्स आली म्हणजेच काय? सी मोठा. वरती ऑलरेडी प्रूव्ह झालंय बी पेक्षा मोठा ए आणि खाली प्रूव्ह झालंय ए पेक्षा मोठा सी म्हणजे सगळ्यात मोठा कोण? सी. कळलं? आता इथे उजव्या बाजूला बघा, ए ग्रेटर दॅन बी ही कंडिशन जर फॉल्स झाली म्हणजे मोठा कोण झाला? बी हा मोठा आहे. मग बी आहे तो आपण सी सोबत कम्पेअर केला. बी ग्रेटर दॅन सी असेल तर सगळ्यात मोठा कोण? सगळ्यात मोठा कोण येणार? ए ग्रेटर दॅन बी ही कंडिशन फॉल्स झाली म्हणजेच कोण? बी हा ए पेक्षा मोठा आहे हे सिद्ध झालं वरच्या पायरीवर. बी हा ए पेक्षा मोठा आहे हे वरच्या पायरीवर सिद्ध झालं. आणि खालच्या पायरीवर इथे काय सिद्ध होत आहे? बी हा सी पेक्षा सुद्धा मोठा आहे. मग बी हा ए पेक्षा मोठा आहे वरती सिद्ध झालाय आणि खाली बी हा सी पेक्षा मोठा म्हणजे बी दोघांपेक्षा मोठा म्हणजे बी सगळ्यात मोठा. कळलं? बी इज ग्रेटेस्ट आपण प्रिंट करणार. आणि जर ही कंडिशन फॉल्स झाली तर याचा अर्थ काय होतो? ए ग्रेटर दॅन बी ही कंडिशन जर फॉल्स झाली म्हणजेच कोण? बी मोठा आहे. आणि बी ग्रेटर दॅन सी ही कंडिशन सुद्धा फॉल्स झाली तर याचा अर्थ काय? ए ग्रेटर दॅन बी ही कंडिशन फॉल्स झाली म्हणजेच काय? बी हा ए पेक्षा मोठा आहे. बी हा ए पेक्षा मोठा आहे पण सी पेक्षा छोटा आहे म्हणजे सगळ्यात मोठा कोण? सी झाला. मग कळलं ना? बी हा ए पेक्षा मोठा म्हणजे ए हा बी पेक्षा छोटा झाला आणि सी आहे तो बी पेक्षा सुद्धा मोठा म्हणजे सी सगळ्यात मोठा. हा काय झाला? एक फ्लो चार्ट झाला. फ्लो चार्ट डायग्राम. कंडिशन्स असतात त्या डायमंड शेप मध्ये दाखवतात. इनपुट आउटपुट असतात ती अशा तिरकस रेक्टँगल मध्ये दाखवतात. याला रेक्टँगल म्हणत नाहीत, याला पॅरलिलोपाइप म्हणतात. असा तिरका झालेला चौकोन. मग हेच लॉजिक आपण इथे वापरणार आहोत. तर या सगळ्यावरून तुम्हाला काय लक्षात येतं की पहिलं मी दोघांना कम्पेअर केलं, दोघांमध्ये जो मोठा असेल तो तिसऱ्या सोबत चेक केला, मग
इथे इफ एल्स कंडिशन मध्ये मी सेम करणार. इफ कंडिशन काय टाकणार, इफ ए ग्रेटर दॅन बी, याच्यामध्ये जर ए ची व्हॅल्यू मोठी निघाली म्हणजे ही कंडिशन जर ट्रू झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट कर, आणि जर ही कंडिशन फॉल्स निघाली म्हणजे काय, बी ची व्हॅल्यू जर मोठी असेल ए पेक्षा तर हा ब्लॉक म्हणजे एल्स ब्लॉक एक्झिक्यूट कर, असा याचा अर्थ. मग ए ग्रेटर दॅन बी ही कंडिशन जर ट्रू झाली तर मोठा कोण आहे, ए आहे. मग इथे फ्लो चार्ट मध्ये काय म्हटलंय, जर ए ग्रेटर दॅन बी ही कंडिशन जर ट्रू झाली तर ए ग्रेटर दॅन सी आहे की नाही हे चेक कर, असं म्हटलंय. मग इथे मी आता काय करणार, दुसरी कंडिशन चेक करणार. इथे इफ स्टेटमेंटचा सिंटॅक्स लिहितो, इफ कंडिशन, इथे कर्ली ब्रॅकेट, त्याचप्रमाणे इथे एल्स सुद्धा लिहून टाकतो. इथे कंडिशन काय, इफ ए ग्रेटर दॅन सी असेल, मग ही सुद्धा ट्रू झाली, ही कंडिशन ऑलरेडी ट्रू झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट करणार. आणि याच्यात ही कंडिशन जर ट्रू झाली म्हणजेच काय, ए ग्रेटर दॅन बी आहे आणि ए ग्रेटर दॅन सी सुद्धा आहे, म्हणजे ए दोघांपेक्षा मोठा आहे. मग इथे अर्थ काय, ही जर कंडिशन ट्रू झाली तर ए इज ग्रेटेस्ट हे प्रिंट कर. म्हणून इथे काय येणार, इथे ए इज ग्रेटेस्ट हे प्रिंट होणार. आता मला ए इज ग्रेटेस्ट असं प्रिंट करायचं नाही, तर ए ची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. मग डबल कोट मध्ये जे काही लिहिलेलं असतं ते जसंच्या तसं लिहितात, डबल कोटच्या बाहेर लिहितो त्याच्या आतमधली व्हॅल्यू दिसते. मग मी इथे कॉन्कॅट करतो प्लस वापरून, जसं आपण परवाच्या लेक्चरमध्ये नेम आणि त्याच्या पुढे रोशन प्रिंट करायचो तसं. ए इज ग्रेटेस्ट. आणि जर ही कंडिशन फॉल्स झाली तर याचा अर्थ काय, ए ग्रेटर दॅन बी ही ट्रू झाली म्हणून हे ब्रॅकेट एक्झिक्यूट होतंय. आणि जर फॉल्स झाली तर हे खालचं ब्रॅकेट एक्झिक्यूट होणार इथलं एल्स. मग आता इथे काय होतंय, ए ग्रेटर दॅन बी हे ट्रू होतंय म्हणजे या ब्रॅकेटमध्ये जाणार, आणि ए ग्रेटर दॅन सी ही जर फॉल्स झाली तर मोठा कोण, मग इथे बघा ए ग्रेटर दॅन बी ही ट्रू झाली आणि ए ग्रेटर दॅन सी ही फॉल्स झाली तर सगळ्यात मोठा कोण, सी. मग इथे मी काय लिहिणार, सी इज ग्रेटेस्ट. त्याच्यानंतर एवढा पार्ट आपण कव्हर केल्यानंतर आता एल्स पार्ट कडे वळूया. म्हणजेच काय, आपण जो इथला जो एवढा पार्ट होता ए ग्रेटर दॅन बी ही जर व्हॅल्यू ट्रू आली म्हणजे इकडचा पार्ट हा सगळा आपण चेक केला. आता इकडचा पार्ट कडे जाऊया, या पार्ट कडे, उजव्या बाजूच्या पार्ट कडे. म्हणजे काय, ए ग्रेटर दॅन बी ही जर कंडिशन फॉल्स झाली तर काय कर ते. तर आपण इथे काय म्हटलंय, जर ही कंडिशन फॉल्स आली, ए ग्रेटर दॅन बी ही कंडिशन फॉल्स झाली तर काय चेक कर, बी ग्रेटर दॅन सी आहे का, म्हणजे जो मोठा आहे तो तिसऱ्याशी कम्पेअर करणार. याच्यामध्ये मी सिंटॅक्स लिहितो, कंडिशन, इफ कंडिशन ही जर ट्रू झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट करणार, फॉल्स झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट करणार. कंडिशन काय आहे, बी ग्रेटर दॅन सी, ही कंडिशन ट्रू आहे का, जर असेल तर काय प्रिंट कर आणि जर नसेल तर काय प्रिंट कर. जर बी ग्रेटर दॅन सी असेल तर काय कर, बी इज ग्रेटेस्ट हे प्रिंट कर, नसेल तर सी इज ग्रेटेस्ट प्रिंट कर. बी ग्रेटर दॅन सी ही कंडिशन जर ट्रू झाली तर काय कर, बी इज ग्रेटेस्ट हे प्रिंट कर, आणि जर ही कंडिशन फॉल्स झाली तर सी इज ग्रेटेस्ट हे प्रिंट कर. झाला, संपला प्रोग्राम, एवढाच. म्हणजे जो फ्लो चार्ट होता याचं रूपांतर आपण आता कोडिंग मध्ये केलं. मग कधी कधी असा क्वेश्चन असतो की फ्लो चार्ट वरून तुम्ही कोडिंग करा, फ्लो चार्ट बघून तुम्ही तसं कोडिंग करा, किंवा उलटा सुद्धा असतो, कोडिंग वरून तुम्ही फ्लो चार्ट ड्रॉ करा, असं सुद्धा असतं. हा प्रोग्राम मी आता रन करतो. एंटर फर्स्ट नंबर 5, दुसरा नंबर 9 आणि तिसरा नंबर 3 प्रिंट केला. त्याच्यामध्ये 9 इज ग्रेटेस्ट हे प्रिंट झालं. कळलं? परत रन करतो. आता मी वेगळे नंबर टाकतो, 55, 77 आणि 66. 77 इज ग्रेटेस्ट. कळलं? हे प्रिंट होणार. मग आता समजा मला ह्याच्यातला लोवेस्ट नंबर काढायचा असेल, ग्रेटेस्टच्या ऐवजी लोवेस्ट काढायचं असेल, तर मी काय करणार, जिथे जिथे ग्रेटर दॅन आहे त्या त्या ठिकाणी मी काय करणार, लेस दॅन करणार. मग तुम्हाला लोवेस्ट नंबर मिळणार. आता बघा, ज्या ज्या ठिकाणी मी ग्रेटेस्ट लिहिले त्या त्या ठिकाणी मला लोवेस्ट लिहायचं आहे, तर मी काय करणार,
कंट्रोल आर ही की दाबणार, कंट्रोल आर, आणि मग इथे एक ओपन झाला बघा रिप्लेसचा डायलॉग. मग ज्या ठिकाणी ग्रेटेस्ट शब्द आहे त्या ठिकाणी काय कर, लोवेस्ट शब्द टाक आणि इथे रिप्लेस ऑल करतो. मग ज्या ज्या ठिकाणी ग्रेटेस्ट होतं त्या ठिकाणी लोवेस्ट आलं. आता हा प्रोग्राम मी रन करतो. तसंच मी ग्रेटर दॅनचं सुद्धा लेस दॅन करू शकलो असतो. 55 टाकले, 77 टाकले, 66 टाकले, 55 इज लोवेस्ट. कळलं? मग अशा प्रकारे आपण नेस्टेड इफ वापरून ग्रेटेस्ट अँड लोवेस्ट नंबरचे प्रोग्राम करून बघितले. नेस्टेड इफ का म्हणतात, कारण हे इफ स्टेटमेंट आणि याच्यामध्ये आणखी एक इफ स्टेटमेंट, मग याच्यामध्ये सुद्धा आणखी तुम्ही इफ स्टेटमेंट वापरू शकता. इफ विद इन इफ याला काय म्हणतात, नेस्टेड इफ. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? इथपर्यंत समजलं? मग याच्या पुढची जी स्टेटमेंट आहेत ती लूपिंग स्टेटमेंट. त्याच्यामध्ये व्हाईल लूप आहे, डू व्हाईल लूप आहे, फॉर लूप आणि फॉर इच लूप असे आहेत. मग आता ते आपण बघूया एका सेपरेट फाईलमध्ये. इथे SRC म्हणजे सोर्स पॅकेजवरती राईट क्लिक करून न्यू जावा क्लास बनवतो आणि इथे मी टाकतो लूप डेमो, लूप डेमो, किंवा पहिला आपण बघूया व्हाईल लूप डेमो. आता क्लासचं नाव नेहमी कॅपिटल लेटरने सुरू करायचं असतं, व्हाईल लूप डेमो. म्हणजे आपण कोड करतो ते मेन मेथड मध्ये लिहितो म्हणून इथे मेन मेथड घेतली. आता बघा व्हाईलचा सिंटॅक्स कसा आहे. व्हाईल कंडिशन खाली कर्ली ब्रॅकेट. व्हाईल म्हणजे काय, जोपर्यंत ही कंडिशन ट्रू होते तोपर्यंत हा ब्लॉक पुन्हा 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 एक्झिक्यूट करत बस, असा याचा अर्थ. काय सांगितला, जोपर्यंत ही कंडिशन ट्रू येते तोपर्यंत या ब्लॉक मध्ये लिहिलेला कोड पुन्हा 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 एक्झिक्यूट करत बस. इफ काय करायचा, ही कंडिशन ट्रू झाली की एकदाच हा कोड एक्झिक्यूट करायचा. याच्यामधला व्हाईल लूप काय करतो, एकदा नाही, जोपर्यंत ही कंडिशन ट्रू येते तोपर्यंत पुन्हा पुन्हा हा कोड एक्झिक्यूट करत राहतो. एक आपण याचं एक्झाम्पल बघूया. युजरला आपण सांगणार की हे युजर तू काहीतरी नंबर एंटर कर. जर त्याने 10 एंटर केला तर त्याला आपण 1 ते 10 हे नंबर प्रिंट करून दाखवणार. कळलं? मग इथे मी काय करतो, system.out.println एंटर अ नंबर असं युजरला सांगतो. आता स्कॅनर वापरून युजर कडला नंबर घेतो. स्कॅनर SC = न्यू स्कॅनर. आता इथे आपण एकच नंबर घेणार आहोत, त्याच्यामुळे S1, SC1, SC2, SC3 असं काही लिहायची गरज नाही. int a = sc.nextInt a याच्यामध्ये हा नंबर आला. आता मी इथे काय करतो, जर a ची व्हॅल्यू ही लेस दॅन इक्वल टू 10 असेल, लेस दॅन ऑर इक्वल टू 10 असेल, जर नाही, हा जोपर्यंत, व्हाईल म्हणजे जोपर्यंत a ची व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू 10 आहे तोपर्यंत काय कर, a ची व्हॅल्यू प्रिंट कर. a ची व्हॅल्यू प्रिंट केल्यानंतर a ची व्हॅल्यू आहे ती 1 ने वाढव. a = a+1. हाच शॉर्ट मध्ये आपण कसा लिहितो, a++. कळलं? a+ हा काय झाला, फुल स्टॉप, सेमीकोलन. म्हणजे a++ काय करणार, a ची व्हॅल्यू 1 ने वाढवणार. मग हा प्रोग्राम मी आता समजा रन करून बघितला तर आउटपुट काय येतं बघा. एंटर नंबर मी 10 केला. प्रिंट झाला. 1 मिनिट. इथे मी कंडिशन चुकवली. आपल्याला नंबर प्रिंट करायला सुरुवात कुठून करायची आहे, तो नंबर म्हणजे I समजा. आपल्याला सुरुवात 1 पासून करायची आहे. 1 पासून आपल्याला कुठे जायचं आहे, A पर्यंत जायचं आहे. म्हणजे I पासून A पर्यंत जायचं आहे. मग मी इथे काय करतो, जोपर्यंत I ची व्हॅल्यू ही लेस दॅन इक्वल टू A आहे तोपर्यंत हा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करत राहा. आणि व्हॅल्यू कोणाची इन्क्रीमेंट कर, युजरने एंटर केलेल्या व्हेरिएबलची नव्हे तर या I ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट कर.
आणि प्रिंट सुद्धा कोण कर, तर हा आय प्रिंट कर. कळलं? मग अशी मी चुकून लिहिलेलं, त्यासाठी सॉरी. मग आता याचा अर्थ काय होतो, इथे मी जो काय नंबर टाकणार आणि जर प्रिंट करून बघितलं, इथे रन करून बघितलं तर 1 ते 10 नंबर प्रिंट झालेले आहेत. मी समजा इथे किती टाकला, 10 ऐवजी 100 टाकला, तर इथे 1 ते 100 नंबर प्रिंट झाले. त्याच्यानंतर मी समजा इथे 1000 टाकला, 1 ते 1000 नंबर त्याने प्रिंट केले कन्सोलवरती. मग एवढ्याशा कोडने त्याने प्रिंट केले. हा कोड नक्की काय करतो ते आपण बघूया. मग पहिली गोष्ट इथे i इज इक्वल टू 1, आय ची व्हॅल्यू काय होती 1. मग आपण इथे व्हाईल मध्ये टाकलं आणि त्याला काय सांगितलं, जोपर्यंत i ची व्हॅल्यू लेस दॅन इक्वल टू a आहे. a म्हणजे कोण, युजरने एंटर केलेला नंबर. मग युजरने एंटर केलेला नंबर पहिला मी 10 टाकला, मग 100 टाकला, मग 1000 टाकला, म्हणजे तो नंबर काहीही असू दे. समजा 10 असेल तर काय कर, i ची सध्याची व्हॅल्यू प्रिंट कर. i ची सध्याची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे, बरोबर. म्हणून खाली 1 प्रिंट झालं. म्हणून इथे 1 प्रिंट झालं. त्याच्यानंतर खाली काय मी लिहिलंय, i प्लस प्लस प्रिंट करून झाल्यानंतर का i ची व्हॅल्यू 1 ने वाढव. 1 ने वाढवल्यानंतर पुन्हा कंडिशन चेक करणार, या ब्रॅकेट मधून पुन्हा इथे जाणार हा, कारण इथे व्हाईलचा अर्थ जोपर्यंत. इफ काय करतं, एकदाच कंडिशन चेक करतं आणि पुढे पाठवून देतं. व्हाईल आहे तो नाही, जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत या लूपच्या बाहेर सोडणारच नाही. या लूपच्या बाहेर जर सोडायचं असेल, या दोन भिंतींच्या कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर सोडायचं असेल तर आपण ब्रेक स्टेटमेंट वापरू शकतो. कळलं? मग इथे मी काय करतो बघा, जर या i ची व्हॅल्यू लेस दॅन इक्वल टू a असेल, a म्हणजे 10 असेल, 100 असेल, 1000 असेल, काहीही असेल, तोपर्यंत काय कर, i ची व्हॅल्यू प्रिंट कर. i ची व्हॅल्यू 1 ने वाढव. मग 1 चे किती झाले, 2 झाले. i मध्ये किती व्हॅल्यू स्टोअर झाली, 2 झाली. i ची व्हॅल्यू सुरुवातीला 1 होती ना इथे दिलेली, ती इथे काय झाली, 2 झाली. मग पुन्हा चेक करणार, i ची व्हॅल्यू म्हणजे 2 ही लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, आहे. मग इथे 2 प्रिंट करणार आणि त्यानंतर i ची व्हॅल्यू 1 ने वाढवणार. मग 2 चे किती झाले, 3, म्हणजे i ची व्हॅल्यू 3 झाली. मग i ची व्हॅल्यू ही 3 ही लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, असेल तर 3 हे प्रिंट करणार. i ची व्हॅल्यू 3 ही प्रिंट करणार आणि i ची व्हॅल्यू 1 ने वाढवणार. मग किती झाले, i ची व्हॅल्यू 4 झाली. मग 4 हे लेस दॅन इक्वल टू 10 आहेत का, आहे. मग इथे 4 प्रिंट करणार, ही व्हॅल्यू 1 ने वाढवणार i ची. मग किती आले, 5. 5 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, आहे, तर प्रिंट करणार आणि इथे 1 ने वाढवणार. मग 5 चे 6, मग 6 प्रिंट करणार, खाली वाढवणार, 7 प्रिंट करणार, खाली वाढवणार, 8, 9. आणि जेव्हा 10 कडे जाणार तेव्हा बघा, 10 लेस दॅन ऑर इक्वल टू 10 आहे का, लेस दॅन तर नाही पण इक्वल टू तर आहे ना, म्हणून ही कंडिशन ट्रू होणार. मग 10 प्रिंट करणार आणि 10 प्रिंट केल्यानंतर 10 1 ने वाढवणार. मग 10 चे 11 होणार, i मध्ये स्टोअर होणारी व्हॅल्यू 11 होणार आणि 11 ही लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, तर आता मात्र ही कंडिशन फॉल्स होणार. आणि ही जेव्हा कंडिशन फॉल्स होते तेव्हा हा या कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर पडतो, नाहीतर भुतूरच तो आतमध्येच तो अडकून राहतो, इटरेट होत राहतो, आतमध्येच तो अडकून राहतो, पुन्हा 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 इटरेट होत राहतो. या क्रियेला इटरेशन म्हणतात. कळलं? म्हणून मी इथे समजा ही व्हॅल्यू, इथे जो काही a आहे त्याची व्हॅल्यू मी इथे समजा 10 दिली, ते 1 ते 10 नंबर प्रिंट होतात. 11 का प्रिंट होत नाही, कारण i मध्ये जेव्हा 11 व्हॅल्यू येते तेव्हा लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, नाही, तर कंडिशन फॉल्स होते. म्हणून या कर्ली ब्रॅकेट मधला कोड एक्झिक्यूट होत नाही. म्हणून इथे 11 प्रिंट होत नाही. मग हा समजला का व्हाईल लूप, समजला? ज्ञानेश्वर, आदित्य, तुझा, हो सर. तुषार, हो सर. झालं? हा काय झाला, व्हाईल लूप. असाच आणखी काय असतो, डू व्हाईल लूप असतो. डू व्हाईल मध्ये काय असतं की एकच फरक असतो. व्हाईल लूप काय करतो, आधी कंडिशन चेक करतो आणि नंतर कर्सरला आतमध्ये सोडतो. पण जो डू व्हाईल लूप आहे तो आधी हा ब्लॉक एक्झिक्यूट करतो आणि नंतर कंडिशन चेक करायला जातो. म्हणून याला काय म्हणतात, व्हाईल लूप आहे तो
व्हाईल लूप आहे तो आधी कंडिशन चेक करतो म्हणून त्याला एंट्री कंट्रोलर लूप म्हणतात. आणि जो डू व्हाईल आहे तो आधी ब्लॉक एक्झिक्यूट करतो आणि शेवटी कंडिशन टेस्ट करायला जातो म्हणून त्याला एक्झिट कंट्रोलर लूप म्हणतात. मग डू व्हाईल कसा असतो, इथे डू लिहायचं म्हणजे हा ब्लॉक खालचा एक्झिक्यूट करणे म्हणजे काय डू, आणि मग व्हाईल, मग कंडिशन चेक करणार. कंडिशन कोणती चेक करणार, मग अशी दिलेली तीच, आणि इथे सेमिकोलन. कळलं, स्टेटमेंट संपलं म्हणून सेमिकोलन. मग अशा व्हाईल लूप मध्ये नव्हता बघा सेमिकोलन, इथे येणार. हा ब्लॉक रिपीटेडली एक्झिक्यूट कर अंटिल ही कंडिशन ट्रू येत आहे तोपर्यंत. मग समजा मी इथे हा प्रोग्राम रन केला, आणि इथे मी आता टाकले 10, तर 1 ते 10 नंबर प्रिंट झाले. मग मगाशात आणि याच्यात फरक काय, फरक एवढाच की मगाचा व्हाईल लूप होता तो एंट्रीला वरती कंडिशन चेक करायचा मग या ब्लॉक मध्ये सोडायचा, आणि डू व्हाईल आहे तो आधी ब्लॉक मध्ये सोडतो आणि नंतर कंडिशन चेक करायला जातो. मग याचा एक निगेटिव्ह पॉइंट काय आहे डू व्हाईलचा, तर जर कंडिशन फॉल्स असेल तर ऍटलिस्ट एकदा हा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होणार, ऍटलिस्ट एकदा तरी हा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होणार. फॉर एक्झाम्पल इथे आपण कंडिशन काय टाकलेली आहे, जोपर्यंत आय ची व्हॅल्यू लेस दॅन 10 आहे तोपर्यंत आपण असं करतो ना. ए ची व्हॅल्यू आपण 10 दिली, मग आय लेस दॅन इक्वल टू 10 असेल तर काय कर, ते नंबर प्रिंट करतो 1 पासून 10 पर्यंत. आणि जर मी ए ची व्हॅल्यू 10 न टाकता -10 टाकली तर काय होणार, ही कंडिशन फॉल्स होणार ना, कारण आय ची व्हॅल्यू आपण 1 करून ठेवलंय वरती. ही कंडिशन फॉल्स होणार. आय ची किंमत काय 1 लेस दॅन इक्वल टू -10. नाही ना, मग काय होणार, कंडिशन फॉल्स होणार. मग काय होणार, मग त्याने प्रिंट करता नाही ना, तरी पण हा प्रिंट करणार का, बघा त्याने 1 हा प्रिंट केला कंडिशन फॉल्स असली तरी. का, कारण हा कंडिशन नंतर चेक करतो एक्झिट लेवलला, आधी ब्लॉक एक्झिक्यूट करतो आणि मग कंडिशन चेक करायला जातो. म्हणजे आयडी कार्ड बघत नाही, डायरेक्ट आतमध्ये सोडतो कॉलेजमध्ये. कोण, हा वाला, हा येडा आहे, नंतर सोडतो. आधी आयडी कार्ड चेक केलं पाहिजे ना गेटकडेच, शेवटी क्लोज करतो. कॉलेजमधून बाहेर पडताना एक्झिट कंट्रोलर लूप म्हणतात, म्हणून याला डू व्हाईलला काय म्हणतात, एक्झिट कंट्रोलर लूप. आणि जो नॉर्मल व्हाईल लूप असतो तो काय करतो, एंट्रीलाच ती कंडिशन चेक करतो. इथेच कंडिशन चेक करतो, बाबा आयडी कार्ड दाखव, आयडी कार्ड असेल तरच आतमध्ये सोडतो, नाहीतर तो आयडी कार्ड नसेल तर आतमध्ये सोडत नाही. म्हणून जर मी हा प्रोग्राम रन केला आणि इथे नंबर टाकला -10, तर काय बघा काहीच प्रिंट नाही झालं. मग त्याने 1 प्रिंट केला, याने काहीच नाही प्रिंट केलं. कारण का, ही जर कंडिशन ट्रू असेल तरच हा ब्लॉक हा एक्झिक्यूट करणार, कारण आधी कंडिशन चेक करतो. आणि मगाचा जो डू व्हाईल होता तो काय करतो, आधी ब्लॉक एक्झिक्यूट करतो भले कंडिशन ट्रू असेल व फॉल्स असेल, आणि नंतर कंडिशन चेक करायला जातो. म्हणून जर कंडिशन फॉल्स असली तर ऍटलिस्ट एकदा तरी एक्झिक्यूट होते. कशामध्ये, डू व्हाईल मध्ये. पण व्हाईल लूप मध्ये कंडिशन फॉल्स असली तर एकदाही एक्झिक्यूट होत नाही. व्हाईल आणि डू व्हाईल मधला फरक समजला, इंटरव्ह्यू मध्ये विचारला जातो हा. समजलं का, समजलं का. चैताली, आदित्य, ज्ञानेश्वर, सायली. आता आपला राहिला तो म्हणजे फॉर लूप. मग फॉर लूपचा कोड आहे तो याच्यापेक्षा सोपा आहे. व्हाईलच्या ऐवजी फॉर लूपचा कोड किती सोपा आहे बघा, इथे वरते करून दाखवतो. फॉर लूपचा सिंटॅक्स कसा आहे, असा. पहिली गोष्ट इथे आपण इनिशियलायझेशन करतो, व्हेरिएबलचं इनिशियलायझेशन. त्याच्यानंतर इथे कंपॅरिझन करतो आणि इथे इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट करतो. 3 गोष्टी येतात इथे, इनिशियलायझेशन सेमिकोलन, कंपॅरिझन सेमिकोलन, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. इथे कॉमा नाही, हा सेमिकोलन आहे. मग इनिशियलायझेशन म्हणजे काय, इनिशियलायझेशन म्हणजे हा वाला पार्ट. आपण आय ची व्हॅल्यू इनिशियलाइज केली, हा इथे लिहायचा.
कंपॅरिझन म्हणजे काय, तर कंपॅरिझन म्हणजे हा वाला पार्ट, हा इथे लिहायचा. इन्क्रीमेंट डिक्रीमेंट म्हणजे काय, तर हा वाला पार्ट, तो पार्ट इथे लिहायचा. झालं. आणि फॉर लूप मध्ये फक्त मग एकच स्टेटमेंट राहणार, ते मी इथे टाकणार. कळलं. मग व्हाईल लूप मध्ये काय होतं, व्हाईल लूप मध्ये काय होतं, हा वाला पार्ट होता तो आपण वरती लिहायचो आणि I++ होतं ते आपण इथे लिहायचो. बरोबर ना. तेवढा कोड कमी झाला. आणि हा कोड मी एक्झिक्यूट करतो. आउटपुट काय येणार, सेम आउटपुट येणार. 1 ते 10 नंबर प्रिंट झाले. म्हणून फॉर लूप आहे हा सगळ्यात जास्त वापरला जाणारा लूप आहे. फॉर I = 1, I <= a, I++. म्हणजे काय, I ची रेंज कुठून आहे, 1 पासून आहे. कुठपर्यंत आहे, जी तुम्ही a ची व्हॅल्यू एंटर केलेली आहे, 10 असेल तर 10 पर्यंत. म्हणजे काय, 1 पासून ते 10 पर्यंतचे सगळे नंबर प्रिंट कर. एक नंबर प्रिंट करून झाल्यानंतर काय कर, I++ कर, 1 ने वाढव, असा याचा अर्थ होतो. आता आपण हा फॉर लूप बघितला. फॉर लूप वापरून आपण काय करू शकतो, अजून ॲरे मधले एलिमेंट्स प्रिंट करू शकतो. तर ॲरे म्हणजे काय असतं, तर जसं तुम्ही स्ट्रिंग मध्ये एक नाव स्टोअर करता, बरोबर. तर ॲरे मध्ये तुम्ही काय करू शकता, मल्टिपल नावं स्टोअर करू शकता. स्ट्रिंग नेम्स. ॲरे कसं दाखवतात, इथे स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचं डेटा टाईपच्या इथे. इथे स्क्वेअर ब्रॅकेट दिलं तरी चालतं किंवा इथे दिलं तरी चालतं. हां, समजा मी इथे दिलं, जास्त करून इकडे दिलं जातं. नेम्स = आणि इथे कर्ली ब्रॅकेटमध्ये मी नावं लिहितो, रोशन, तुषार, सबीना, पूजा, आदित्य, चैताली, अशी ही नावं लिहिली. मग हा काय झाला, ॲरे. मला काय करायचं आहे, याच्यातला एखादा नंबर समजा मला प्रिंट करायचा असेल, एखादा नंबर नाही, एखादं नाव प्रिंट करायचं असेल, तर मी त्याचा ॲड्रेस देणार. ॲड्रेस काय, तर त्याचा आयडीचा ॲड्रेस, इंडेक्सचा ॲड्रेस. मग याचं जे इंडेक्स नंबरिंग आहे ते 0 पासून सुरू होतं. मग रोशनचा आयडी किंवा रोशनचा इंडेक्स नंबर 0 असणार, तुषारचा इंडेक्स नंबर 1 असणार, सबीनाचा 2, पूजाचा 3, आदित्यचा 4 अँड सो ऑन. 0 पासून काउंट सुरू होतो हा. मग समजा मी इथे system.out.println मध्ये लिहिलं नेम्स, हे काय लिहिलं, ॲरेचं नाव, आणि त्याच्या पुढे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 0 लिहिला, तर कोणतं नाव प्रिंट होणार, 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. 0 नंबरला कोण आहे, 0 म्हणजे फर्स्ट इंडेक्सला कोण आहे, रोशन. मग रोशन प्रिंट होणार इथे. कळलं. हा वाला पार्ट मी काढतो जरा, हा प्रोग्राम रन करतो. मग रोशन प्रिंट होत आहे बघा. जर मी इथे 1 लिहिलं तर काय प्रिंट होणार, तुषार प्रिंट होणार. जर मी इथे समजा 4 लिहिलं तर काय प्रिंट होणार, 4 इंडेक्सला कोण आहे, 0 पासून मोजायला घ्यायचं, 0, 1, 2, 3, 4 आदित्य. आणि 5व्या इंडेक्सला कोण आहे, चैताली. मग तिचं नाव प्रिंट होणार. कळलं. 0 पासून मोजायला घेतात. असा हा ॲरे असतो. हा ॲरे आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. मग इथे फक्त फॉर लूपचा उपयोग अजून कशामध्ये होतो हे तुम्हाला दाखवण्यासाठी हा ॲरेचा थोडासा पार्ट घेतला. मग आता मला काय करायचं आहे, ही सगळी नावं प्रिंट करायची आहेत. जेवढी या ॲरेमध्ये असतील तेवढी मला नावं प्रिंट करायची आहे. मग ॲरेमध्ये टोटल नावं किती आहेत हे जर मला सांगायचं असेल, दाखवायचं असेल, काउंट दाखवायचं असेल, तर मी कसं करू शकतो, ॲरेचं नाव लिहिणार डॉट लेंथ. लेंथ ऑफ ॲरे इज नथिंग बट टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन ॲरे. ॲरेमध्ये किती एलिमेंट्स तुम्ही ॲड केलेले आहेत, 6. हे प्रिंट केलं त्याने. कळलं ना. मग मी आता काय करणार, मगाचा फॉर लूप इथे वापरणार. मगाचा फॉर लूप इथे वापरणार. फॉर इंट I = 0. आय ची व्हॅल्यू 0 घेतो. का, कारण मला 0th इंडेक्स पासून प्रिंट करायचे आहेत. कुठपर्यंत करायचे आहेत, तर I <=
लेस दॅन इक्वल टू काय, तर जेवढी या ॲरेची लेंथ आहे तेवढी. लेंथ मला कशी मिळणार, डॉट लेंथ. लेंथ म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स विद इन ॲरे आणि आय प्लस प्लस, आयची व्हॅल्यू प्लस प्लस कर. असं जर करून मी समजा इथे आयची व्हॅल्यू प्रिंट केली तर काय येणार, 0 पासून 6 पर्यंतचे नंबर प्रिंट होणार, कारण ॲरेमध्ये 6 एलिमेंट्स आहेत. बघा 0 पासून 6 पर्यंतचे नंबर प्रिंट झालेले आहेत. मग आता मला काय करायचे आहे, इथे आयची व्हॅल्यू प्रिंट होत आहे ना 0 पासून 6. मग मी इथे काय करतो, नुसता आय न देता नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आय लिहितो. म्हणजे पहिल्यांदा काय होणार, नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 0 म्हणजे कोण, रोशन प्रिंट होणार. नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1 म्हणजे तुषार प्रिंट होणार. नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2 म्हणजे सबीना प्रिंट होणार. अँड सो ऑन अप टू नेम्स डॉट लेंथ 6 पर्यंत जाणार, बरोबर ना. नेम्स डॉट लेंथ म्हणजे 6व्या इंडेक्सला आपल्याकडे कोण आहे का, बघा 0 1 2 3 4 5, आपल्याकडे 5 इंडेक्स पर्यंतच आहे. मग इथे लेस दॅन इक्वल टू न लिहिता आपण लेस दॅन लिहूया. म्हणजे आयची व्हॅल्यू जोपर्यंत लेस दॅन 6 आहे तोपर्यंत खालचा कोड एक्झिक्यूट कर. लेस दॅन 6 म्हणजे 5 पर्यंत जाणार. लेस दॅन इक्वल टू जर 6 असं लिहिलं तर काय होणार, 6 पर्यंत जाणार. आता हा कोड एक्झिक्यूट करतो. मग खाली 1 2 3 4 प्रिंट होण्याऐवजी काय होणार, डायरेक्ट त्यांची नावं प्रिंट होणार. इथे इंडेक्स नंबर प्रिंट होण्याऐवजी काय होणार, या स्टुडंटची नावं प्रिंट होणार. हा काय झाला, फॉर लूप. मग हा सेम कोड आपण फॉर इच लूप वापरून कसा लिहू शकतो, ते बघा. सेम कोड आपण फॉर इच लूप वापरून कसा लिहू शकतो, ते इथे मी बदल करतो. आता फॉर आय इंट आय, सॉरी इंट आय नाही, इथे काय येणार, स्ट्रिंग नेम. इथे जे आपण नेम लिहिले ते काढून टाकूया. आता स्ट्रिंग नेम, नेम नावाचं व्हेरिएबल, कोलन इथे नेम्स. नेम्स म्हणजे कोण, हा ॲरे. नेम्स इथे नेम. याचा अर्थ काय, कोलनच्या उजव्या बाजूला आपण कलेक्शन दिलं म्हणजे ॲरेचं नाव दिलं आणि डाव्या बाजूला एक व्हेरिएबल घेतलं. तर हा काय करणार, या ॲरे मधला एक एक इलेमेंट या डाव्या बाजूच्या व्हेरिएबल मध्ये टाकणार. कोलनच्या उजव्या बाजूला जे आपण ॲरेचं नाव देणार, मग ॲरे असेल, लिस्ट असेल, मॅप असेल, कोणतंही कलेक्शन असेल जे आपण पुढे बघणार आहोत कलेक्शन फ्रेमवर्क मध्ये, कोर जावामध्ये या 2-4 दिवसात. मग त्या कलेक्शन मधला एक एक इलेमेंट हा लेफ्ट साईडच्या नेम नावाच्या व्हेरिएबल मध्ये टाकणार. आणि इथे आपल्याला आता नेम्स स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आय लिहायची गरज नाही, डायरेक्टली आपण इथे नेम लिहू शकतो. कळलं. याच्यात जर नेम्स आणि नेम मध्ये कन्फ्युजन होत असेल तर इथे व्हेरिएबल बदला, एसटीआर असेल. एसटीआर म्हणजे स्ट्रिंग. मग या स्ट्रिंग मध्ये तो काय स्टोअर करणार, या नेम्स नावाच्या ॲरे मधलं एक एक नाव स्टोअर करणार. मग एकदा नाव काय असणार, रोशन असणार, रोशन प्रिंट करणार. त्याच्यानंतर नेम्स या ॲरे मधून तुषार घेणार, तुषार प्रिंट करणार. मग सबीना घेणार, सबीना प्रिंट करणार. मग याच्यातून पूजा घेणार, पूजा प्रिंट करणार. मग याच्यातून आदित्य घेणार, आदित्य प्रिंट करणार. त्याच्यानंतर चैताली घेणार, चैताली प्रिंट करणार. मग त्याच्या पुढे कोणच नाही इकडे, मग हा गपचूप बसणार. कळलं. अशा प्रकारे हा जो लूप आहे याला फॉर इच लूप म्हणतात. इथे इच शब्द लिहित नाहीत पण म्हणताना याला फॉर इच लूप म्हणतात. बघा सेम आउटपुट आलं. कळलं. हा फॉर इच लूप आणि जो मगाशी आपण बघितला हा फॉर लूप, दोघांचा आउटपुट काय होतं, सेम होतं. हा वरचा आहे तो फॉर लूप, खालचा आहे तो फॉर इच लूप. या दोघांमधला सोपा तुम्हाला कुठला वाटतो, दोघांमधला सोपा कुठला वाटतो, फॉर की फॉर इच लूप, सांगा सांगा. दोघांमध्ये सोपा कुठला वाटतो, फॉर लूप की फॉर इच लूप. या दोघांचं एक्सप्लेनेशन समजलं ना, फॉर लूप आणि फॉर इच लूपचं. ज्ञानेश्वर, आदित्य, पूजा, सायली, समजलं का, सबीना. हा फॉर इचचं परत सांगायला सांगितलं, ठीक आहे. फॉर इच लूप काय करतो, कोलनच्या उजव्या बाजूला एक पार्ट असतो आणि कोलनच्या डाव्या बाजूला एक पार्ट असतो. कोलनच्या उजव्या बाजूला आपण
ॲरे, लिस्ट, मॅप, सेट जे काही असेल ज्याच्यामध्ये आपण नंबर ऑफ आयटम्स ठेवतो ते आपण इकडे कोलनच्या उजव्या बाजूला दाखवतो. फॉर एक्झाम्पल इथे ॲरे घेतला कोलनच्या उजव्या बाजूला आणि कोलनच्या डाव्या बाजूला काय एक व्हेरिएबल डिफाईन करतो. मग हा जो ॲरे आहे, ॲरे इज अ कलेक्शन ऑफ इलेमेंट्स ऑफ सेम डेटा टाईप. या ॲरेमध्ये जेवढे इलेमेंट्स आहेत त्या सगळ्यांचे डेटा टाईप सेम आहे, स्ट्रिंग. मग याच्यातला एक इलिमेंट मी काढून घेतला तर तो काय असणार, स्ट्रिंग टाईपचा असणार ना, कारण या ॲरेमध्ये सगळे स्ट्रिंग डेटा टाईपचे इलिमेंट आहेत. डेटा टाईप जो पहिल्या या लेक्चरला शिकवला होता, जसं डब्यामध्ये आपण लाडू स्टोअर करतो तसं व्हेरिएबलमध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करतो. मग लाडवाचे टाईप असतात बेसन, शेंगदाणा, रवा. तसे या व्हॅल्यूचे सुद्धा टाईप असतात, इंटिजर, स्ट्रिंग, डबल, फ्लोट. हे झालेलं. तसा हा डेटा टाईप आहे. मग इथे तुम्ही काही व्हेरिएबल घेऊ शकता. हे व्हेरिएबल काय इंडिकेट करतं, या ॲरेमधला एक आयटम इंडिकेट करतं. मग तो आयटम मी प्रिंट केला. मग सिक्वेन्शियली तो आयटम घेणार. नेम्स नावाच्या या ॲरेमधला फर्स्ट आयटम घेणार, STR मध्ये घेतला, तो लगेच त्याने खाली प्रिंट करून टाकला. कोण होता, रोशन. म्हणून खाली आउटपुट काय आलं, रोशन आलं. त्याच्यानंतर नेम स्क्वेअर ब्रॅकेटमधला पुढचा इलेमेंट STR मध्ये घेतला आणि ते STR प्रिंट करून टाकलं. कोण होता पुढचा इलेमेंट, तुषार. त्याच्यानंतर नेम स्क्वेअर ब्रॅकेटमधला त्याच्या पुढचा इलेमेंट घेतला, तो प्रिंट करून टाकला. कोण होता, सबीना. अँड सो ऑन. आता समजलं, आता समजलं का फॉर इच लूप. हां, बाकीच्यांना समजला. बाकीचे काय जेवायला बसले की काय मोबाईल चालू ठेवून. हा, साधना तुला काय अडचण, समजलं का. इंडेक्स मध्ये ऑटो व्हॅल्यू घेत राहणार तो. हो, ॲरे मध्ये ऑटोमॅटिक घेणार सिक्वेन्शियली पहिल्यापासून शेवटपर्यंत. फर्स्ट आयटम, मग सेकंड आयटम, मग थर्ड आयटम, असं. ओके. हा, इकडे कसं नॉर्मल फॉर लूप मध्ये आपल्याला काय करावं लागायचं, इथे इंडेक्स व्हॅल्यू देत राहावी लागायची. बरोबर ना. नेम स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 0, नेम स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 1. इथे तसं करायची गरज नाही. इथे हा सिक्वेन्शियली घेतो 0 पासून जेवढी याची लेंथ असेल तिथपर्यंत, या ॲरेची लेंथ असेल तिथपर्यंत. बाकीच्यांना समजलं. तुषार, ज्ञानेश्वर, सायली. नाही समजलं तर सांगा, परत करतो एक्सप्लेन. अरे बोला तरी. हा, ठीक आहे. मग अशा प्रकारे आज आपण हे वेगवेगळे लूप बघितले. मग उद्या आपण लूपिंग स्टेटमेंट्स आणि कंडिशनल स्टेटमेंट्स या दोघांचा वापर करून काही प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्यात काही आपण प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स बघणार, जे जास्त करून एक्झामला असतात, प्रॅक्टिकल एक्झामला असतात, किंवा जे इंटरव्ह्यूसाठी जी कोडिंग टेस्ट असते, कोडिंग राऊंड असतं, त्याच्यामध्ये सुद्धा ते प्रोग्राम्स येतात. असे जे फेमस प्रोग्राम्स आहेत असे आपण प्रोग्राम्स बघणार आहोत. जसे की प्राईम नंबरचा प्रोग्राम, पॅलिंड्रोम नंबरचा प्रोग्राम, आर्मस्ट्रॉंग नंबरचा प्रोग्राम, त्यानंतर इवन ऑड नंबरचा प्रोग्राम, पॉझिटिव्ह निगेटिव्हचा प्रोग्राम, युजरला त्याचा एज एंटर करायला सांगायचं आणि तो वोटिंगसाठी एलिजिबल आहे की नाही हे प्रिंट करायचं. असे हे आपण कोडिंगच्या प्रॅक्टिससाठी उद्या आपण हे प्रोग्राम्स बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण पुढे कलेक्शन फ्रेमवर्क सुरू करणार आहोत, ॲरे. त्याच्यानंतर आपण फंक्शन्स शिकणार आहोत. त्याच्यानंतर आपण एक्सेप्शन हँडलिंग सुरू करणार आहोत, मल्टी थ्रेडिंग बघणार आहोत. असं करून आपण कोअर जावाचा कोर्स आपण संपवणार आहोत, JDBC थोडंसं घेऊन. आणि त्याच्यानंतर आपण ॲडव्हान्स जावामध्ये स्प्रिंग बूट बघणार आहोत. मग JDBC थोडंसं का, कारण आता JDBC कुठे वापरलं जात नाही. JDBC ऐवजी हायबरनेट वापरलं जातं. म्हणजे हायबरनेट आहे ते JPAचं एक टूल आहे. हे JPA आहे, हे तुम्हाला स्प्रिंग बूटमध्ये शिकवणार, ज्याच्यामध्ये हायबरनेट येतं ॲडव्हान्स जावामध्ये. मग आता जे काही विचारलं त्याच्यात ज्याला कोणाला डाऊट असेल तो थांबू शकतो, बाकीच्याने मीटिंग लिव्ह करू शकता. डाऊट, सायली.
आदित्य डाऊट? नाही सर. ठीक आहे. मीटिंग जाऊ का? हा जा जा. जा नको, ये उद्या. जा म्हणता नाही ना, ये म्हणावं. या या. हो, येतो येतो. चालेल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.